आज आहे भाऊचा धक्का, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत असतो. तर बघूया आज भाऊच्या धक्क्यावर कुणाची शाळा होणार, त्यावर मी आज माझे मत मांडणार आहे. या वीकमध्ये गेमचा जर विचार करायला गेलं तर माझ्या मते अंकिताने खूप वाईट गेम खेळला. बिग बॉसने जो टास्क किंवा गेम खेळायला दिलेला असतो त्यात इमोशन्स असतात आणि कुणाला फिजिकली त्याचा त्रास होऊ नये, कुणाला धक्काबुक्की करायची नाही ह्या विचाराने टास्क दिला जातो. पण आपण सर्वांनी पाहिलंच असेल की अंकिताने घनश्यामचा पाय कसा आणि किती जोरात तोडला. त्यामुळे त्याला काही इजा झाली असती तर काय झालं असतं बरं. तर अंकिताची तर आज भाऊच्या धक्क्यावर चांगलीच वाट लागणार आहे. आणि दुसरं बघायला गेलं तर ह्या पूर्ण वीकमध्ये अरबाज आणि निक्की यांचाच गेम चालू होता आणि घरातील सगळे सदस्य त्यांच्या अवतीभोवती फिरत होते. हा वीकमध्ये अरबाज आणि निक्कीशिवाय दुसरा कोणताही इंडिव्हिज्युअल गेम दिसला नाही. आणि याच वादविवादमध्ये अरबाजने निक्कीवरचा राग बिग बॉसच्या वस्तूवर काढला आणि त्याला शिक्षासुद्धा भेटली की त्याला कॅप्टन पदावरून बिग बॉसने रद्द केलं. आणि नंतर बिग बॉसने ज्या जोड्या बनवल्या होत्या त्यात अरबाज आणि आर्याची जोडी बनवली होती. तेव्हा आर्या अरबाज आणि जान्हवी यांच्याशी जास्त बोलायला लागली. त्यावर पॅडी दादाने तिला थोडं समजावून सांगितलं. आणि नंतर अरबाज जान्हवीला असं म्हणतो की आर्याच्या मनात आपल्याबद्दल भीती आहे आणि तिला जर आपण जवळ केलं तर तिच्या मनातून आपली भीती निघून जाईल. तर मला असं म्हणायचं की अरबाज फक्त आर्याचा वापर करतो आहे. अरबाजला खरं तर त्याच्या ए टीमला सोडायचं नाही आहे, तो फक्त तसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकतर तो म्हणतो आपली बी टीम आहे, पण त्याला निक्कीला पण बोलायचं आहे आणि घरातील इतर सदस्यांसोबत पण बोलायचं असतं. तर त्याला नेमकं कळत नाही आहे ए टीमकडून की बी टीमकडून खेळायचं. तर मे बी आज भाऊच्या धक्क्यावर अरबाजची पण बँड वाजेल. आणि चला तर आपण आज एका अशा सदस्याबद्दल बोलू जिने मागच्या वीकमध्ये पॅडी दादाबद्दल खूप वाईट कमेंट्स केल्या होत्या आणि या चुकीची बिग बॉसने तिला खूप कठोर अशी शिक्षा दिली होती. ती म्हणजे तिला पूर्ण वीक जेलमध्ये टाकलं होतं. तर त्या व्यक्तीचं नाव आहे जान्हवी. तिने मागच्या वीकमध्ये खूप चुका केल्या आणि त्या चुका सुधाराव्यात म्हणून तिला शिक्षा पण भेटली. आणि हो, खरंच या वीकमध्ये तिने हे दाखवून दिलं. तिने तिच्या पूर्ण चुका सुधारल्या आणि खूप छान अशा पद्धतीने तिने पूर्ण गेम खेळला. तर नक्कीच आज भाऊ तिचे कौतुकच करणार. आणि ती तर चक्क तिच्या बेस्ट फ्रेंडच्या म्हणजेच निक्कीच्या अपोज गेली. मस्त वाटलं बघून. मस्त खेळलीस जान्हवी. तर चला आज बघूयात भाऊच्या धक्क्यावर कुणाची शाळा होणार आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.